धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच अथ सिंधु सौवीरपते रहुगणस्य व्रजत इक्षु मत्यास्तटे तत्कुलपतिना शिबिकावाह पुरुषान्वेषण समये दैवेनोपासादिता सद्विजवरोपलब्ध एष पीवा युवा संहननांगो गोखरवद्धुरं वोढुमलमिति पूर्वविष्टिगृहीतैः सह गृहीतः प्रसभ मतदर्ह उवाह शिबिकां स महानुभावः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे जड भरत यांचं चरित्र आपण पाहत आहोत. जडभरित भरत हे पूर्व जन्मातले भरत राजे, परंतु मृगाचा संग लागल्यामुळं त्यांना मृगत्व प्राप्त झालं, मृग शरीर प्राप्त झालं आणि मृग शरीर त्यागल्यानंतर त्यांचा तिसरा जन्म झाला तो एका ब्राह्मणाच्या कुळात, अंगिरस नावाच्या ब्राह्मणाच्या कुळात. परंतु जन्मल्यापासून त्यांना माहीत होतं की आपला या ठिकाणी जो जन्म झालाय तो केवळ संगतीमुळे झालेला आहे. आता ही संगती कोणाची धरायची नाही. सगळ्या प्रकारचा अभ्यास झालेला होता, सगळ्या प्रकारचं ज्ञान होतं, सर्वज्ञत्व प्राप्त झालेलं होतं आणि म्हणून कुठेही रमायचं नाही, कुठेही लिप्त व्हायचं नाही आणि सर्व लोकांना हा वेडा आहे असं वाटावं अशा पद्धतीने आचार आणि विचार ठेवायचे. याप्रमाणे भगवंताशी तल्लीनता प्राप्त झालेली होती, निर्वैरस्य, सर्व जगामध्ये निर्वैरत्व, त्याप्रमाणे सर्वभूत रत अशा प्रकारची ही भूमिका. आणि या पद्धतीने विचरण करत असताना या सिंधू सौवीरपती असणारा जो प्रत्यक्ष रहुगण नावाचा राजा आहे तो एके दिवशी निघालेला असताना काय घटना घडली ते सांगतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या योगवासिष्ठ नावाच्या ग्रंथामध्ये, आता खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या आपल्याला प्रामुख्याने ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्ट आणि अभंग एवढेच गोष्टी आपल्याला माहीत आहेत, परंतु ज्ञानेश्वरांनी जवळपास 47 ग्रंथांचं लेखन केल्याचा उल्लेख आहे. तेव्हा त्यातले बरेचसे जवळपास 27 ग्रंथ प्रकाशित झालेले, परंतु अजून वारकरी संप्रदायात त्याला मान्यता नाही किंवा लोक ते मान्य करत नाही, परंतु संशोधकांनी ते सिद्ध करून दिलेले आहे. तेव्हा योग वासिष्ठ हा ग्रंथ गोका चांदोरकरांसारख्या अभ्यासकांनी संपादित केला, तो माझ्या वाचनात आला. त्यामध्ये त्यांनी या योगवासिष्ठ ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या भरताबद्दल म्हणतात की पडिला सान्निध्य पाश जाहला हरिणाचा गर्भवास म्हणोनी द्वितीय अवतारी उदास मौन्य घेतले. भरताबद्दलचा उल्लेख ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला आहे त्यांच्या योगवासिष्ठ ग्रंथामध्ये. पडिला सान्निध्य पाश, केवळ संपर्क आला, सन्निधान झालं, कोणाचं? हरिणाचं. जाहला हरिणीचा गर्भवास म्हणून द्वितीय अवतारी उदास मौन्य घेतले. म्हणून या ब्राह्मण जन्मामध्ये मौन्य घेतले, कोणाशीही बोलायचं नाही, कोणाशीही संपर्क ठेवायचा नाही असा वर्तणूक त्यांनी ठेवली. आणि ऐसा तापत्रय शांतू शमदम तपयुक्तू, तापत्रयाच्या दृष्टिकोनातून शांत आणि शम दम उपरती तितिक्षा समाधान शांती श्रद्धा या सात्विक गुणांनी युक्त तो ऋषीश्वरू जड भरतू सर्वज्ञ राजा. अशा प्रकारे माऊलींनी त्याचा उल्लेख नामोल्लेख करून या ठिकाणी त्यासंबंधीची ओवी आपणाला दिलेली दिसते. तेव्हा योगवासिष्ठामध्ये ही ओवी आहे. त्याप्रमाणे ते एके दिवशी असेच शेतावरती बसलेले असताना, धाबेवरती बसलेले असताना जो सिंधू सौवीरपती अर्थात
हा रहुगण नावाचा राजा. आता सिंधू सौवीरपती म्हणजे काय? सिंधू सौवीर असा जोड उल्लेख करण्यात येतो. याचं बदरी प्रदेशाचा खंबायत खाडीचा वरचा प्रदेश जो आहे तो सौवीर आहे असं आदी पर्व सांगतं. बदरी प्रदेशाचा खंबायत खाडीचा वरचा प्रदेश म्हणजे सौवीर. ग्रीक राजा दत्तमित्र याचा उल्लेख महाभारतात केलेला आहे. तेव्हा ग्रीक राजा दत्तामित्र यानं सिंध प्रांत जिंकून पुष्पमित्राशी युद्ध केलं आणि गंधर्व म्हणजे गांधार हे जिंकलं. तोच सौवीर, गांधार जिंकलं आणि सौवीर जिंकलं. तेव्हा हा सौवीर म्हणजे सिंध प्रांताचं प्राचीन नाव आहे. आज ज्याला आपण सिंध प्रांत म्हणतो तोच सौवीर प्रांत आहे. शिबी राजाचा पुत्र सुवीर यानं ते वसवलं म्हणून त्याला सौवीर असं नाव प्राप्त झालं. त्याची राजधानी रौरुक नावाची होती. दुसरं मत असं आहे की सिंधू आणि वितस्तामधला जो प्रदेश आहे तोच सिंधू सौवीर हा प्रदेश आहे. तेव्हा सिंध प्रांताचं प्राचीन नाव आहे ते सौवीर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तो सिंधू सौवीरपती असलेला हा जो रहुगण आहे तो एके दिवशी ज्ञानप्राप्तीसाठी कपिल महामुनींच्याकडे निघालेला असताना त्याला त्याचे शिबिका वाहण्यासाठी फक्त 3च लोक प्राप्त झाले. त्याचे नेहमीचे 3 लोक होते. चौथा कदाचित आजारी पडला असेल, कदाचित आला नसेल, दुखणं वगैरे लागलं असेल, तेव्हा 3च लोक उपलब्ध झाले आणि चौथा मात्र मिळाला नाही. म्हणून चौथ्या असणाऱ्या कोणाच्या तरी एका वाहकाच्या शोधामध्ये हे त्यांचे नौकर निघाले आणि त्या निघालेले असताना मध्यास्तटे तत्कुलपतीना शिबिका वाहण्यासाठी कुणी मिळतंय का, कुणी सापडतंय का म्हणून निघाले. तर हा या ठिकाणी एका विहिरीवरती धावावरती बसलेला दिसला. तो धष्टपुष्ट प्रशस्त दिसल्याबरोबर यदाही द्विजवरस्येषु मात्रावलोकन, त्याच्याकडे पाहिल्याबरोबर तो द्विजवर, तो ब्राह्मण आहे, त्याचप्रमाणे धष्टपुष्ट प्रशस्त आहे. अरे हा बरोबर आपली शिबिका राजाची नक्की वाहू शकतो असं नौकरांना वाटलं आणि सर्व नौकर तिथे आले. त्यांनी त्या जडभरताच्या जवळ आल्याबरोबर जडभरताला म्हणे, महाराज अहो चला असं म्हणल्याबरोबर तो म्हणला चला. जसं काल आपण बघितलं चला म्हणल्याबरोबर हा निघाला आणि त्या नौकरांच्या बरोबर निघाला. तसाच आताही नौकरांच्या बरोबर निघाला आणि समाहिता पुरुषगतीस्तदा विषमगताम, आणि आणल्याबरोबर राजाला सांगितलं, महाराज हा चौथा आपल्याला मिळालाय वाहक, चला. याप्रमाणे राजा त्या शिबिकेमध्ये बसला आणि शिबिका म्हणजे तो 4 जण घेऊन हे निघाले. त्यांचा मेणा, शिबिका म्हणजे मेणा घेऊन निघाले. त्याला पालखी म्हणू आज आपण. तेव्हा पालखी, मेणा, शिबिका ही घेऊन निघाले. आता 3 जण तर जुने होते. ते व्यवस्थित हळूहळू शांततेने राजाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने चालत होते. परंतु हा मात्र हा कसा चालत होता याला सवयच नव्हती. याला लोकांच्या तंत्राने चालण्याची सवय नव्हती. तो स्वतंत्र वृत्तीचा होता आणि विषमगताम स्वशविकाम रहुगण विषमगताम. बाकीचे हळूहळू चालू लागले, हा घाईने चालू लागला. बाकीचे निवांत शांत, त्याचप्रमाणे राजाला धक्का लागणार नाही अशा मृदू पद्धतीने चालू लागले आणि हा मात्र गडबडीने धसके देत देत चालू लागला. अरे राजा म्हणाला, हो नीट चाल, अरे अहो नीट चाला हो, मला धक्का बसतोय. तेव्हा बाकीचे म्हणू लागले, अहो रहुगण उपधार्य पुरुषा नदी वहत आह हे ओढा रहा साध्वती क्रमत. अहो साध्वती क्रमत, तुम्ही अतिक्रम करू लागलात, तुम्ही गडबडीने जाऊ लागलात. विषममुह्यते यानमिती, अहो माझं जे शिबिका आहे, माझी जो मेणा आहे तो विषम पद्धतीने चालू लागलाय. कधी पुढे जायलाय, कधी मागे जायलाय. तुम्ही 3 जण वेगळ्या पद्धतीने चालू लागलात, हा धसक्याने चालू लागलाय. तेव्हा हे आता हा नेहमीप्रमाणे न चालता आता याचं चालणं वेगळं होतं, बाकीच्यांचं चालणं राजाचे नौकर असल्यामुळे दबून होतं. हा मात्र आपल्याच वेगात चालू लागला. अथत ईश्वर वचः सोपालंब मुपा करणोपाय. आता हा असा का चालत होता याचं वर्णन त्यांनी असं केलेलं आहे की हा खाली पाहून चालत होता. आता राजाकडे पाहत नव्हता, हा पाहत होता खाली एखादी मुंगी येते का, एखादा किडा येतो का, एखादा मुंगळा येतो का, एखादा जीव येतो का.
आणि आपल्या पायाखाली कोणत्या तरी एखाद्या तृणावरती एखादा जीव मरतो का, आणि तो मरू नये म्हणून हा उड्या मारत चालत होता. समोर जर एखादा बारीक मुंगी दिसली की तिला वाचवण्यासाठी हा दुसऱ्या बाजूने चालायचा, हा तिला ओलांडून जायचा. त्याप्रमाणे मुंग्यांची रांग दिसली, मुंगळे दिसले, बारीक किडे दिसले तर त्याला ओलांडून उड्या मारत हा चालू लागला. आणि असं चालणं बाकीच्यांना काही पटलं नाही. बाकीच्यांना म्हणू लागले, हे काय, असं कसं चालू लागला हा, कधी उड्याच मारतोय, कधी बाजूने जातोय, कधी रस्ता सोडतोय. अथ ते ईश्वरवचः सोपालंबमुपाकर्ण्योपाय तुरीया क्षंकित मनस्ताम विज्ञापयाम भूव. राजा म्हणला, ओ नीट चाला ना, हे काय लावलं तुम्ही, कसं चालू लागलेत, मला त्रास होऊ लागला, मला धक्के बसू लागलेत, विषम पद्धतीने चालू लागलात, तुम्हाला चालता येत नाही का. नौकरांना म्हणू लागला राजा, अहो काय सांगायला लागलो तुम्ही, काय चालू लागला, न द्रुतम व्रजती, इतक्या घाईघाईने जाऊ नका ना. बाकीचे सगळे म्हणू लागले, अहो महाराज, अहो आम्ही नेहमीचे आहोत, न द्रुतम व्रजती नानेन सह ओढुम. अहो आम्ही घाईघाईने नाही चालत, आम्ही शांततेने चालतो, आम्ही हळूहळूच चालवत. आम्हाला माहिती आहे तुमचं, तुम्ही या मेळण्यात बसल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने या मेळण्यातून घेऊन जावं आम्हाला माहित आहे. आम्ही घाईने चालत नाहीत, आम्ही गडबड करत नाहीत, परंतु हा जो नवीन आहे ना तोच जरा गडबडीने चालतो, याला माहित नाही कसं चालावं. सह ओढुम ह वयम पारयामयती सांसर्गिको दोषो एव. हा सांसर्गिक दोष आहे. सांसर्गिक दोष म्हणजे आपण म्हणतो ना, अहो मी काहीच केलं नाही, आमच्या सोबत जे बाकीचे होते ते बदमाश होते आणि त्यांच्या सोबत मी राहिलो म्हणून हा सांसर्गिक दोष आमच्यावर लागला. सांसर्गिक दोष आपण म्हणतो ना, ढवळ्या शेजारी बांधला पवळा आणि वाण नाही पण गुण लागला. याप्रमाणे वाण नाही पण गुण लागला हा सांसर्गिक दोष आहे. जरी शिंदीच्या झाडाखाली बसून माणसाने दूध पिलं तर लोक म्हणतात शिंदीच पिली का, सांसर्गिक दोष. शिंदी हा संसर्ग आहे. म्हणजे तू कुठं बसतो, काय करतो, कोणा मित्राबरोबर राहतो, हा सांसर्गिक दोष आहे. तुम्ही कितीही चांगले आहेत, परंतु तुम्ही दारू पिणाऱ्या मित्राबरोबर राहिले तर लोक म्हणतात हाही दारुडाच आहे का, सांसर्गिक दोष. त्याप्रमाणे हे सगळे नोकर म्हणू लागले, महाराज आम्ही नेहमीचे तुमचे नोकर आहोत, आम्हाला तुमच्या पद्धतीने कसं चालावं कळतं, पण हा नवीन आहे आणि त्यांच्यामुळं आम्हाला बोलणे बसू लागले. महाराज आम्हाला क्षमा करा. सांसर्गिको दोष एव नूनमेकस्यापि सर्वेषां सांसर्गिकाणां भवतुमर्हतीति निश्चित्य निशम्य कृपणवचो राजा रहुगण उपासित वृद्धोपि निसर्गेण बलात्कृत ईषद उत्थित मन्यू. आणि मग राजाला राग आला, राजा चिडला, काय तुम्हाला मगापासून सांगतो मी, नीट चाला, तुम्ही चालत नाहीत. बाकीचे सगळे नोकर म्हणू लागले, अहो महाराज आम्ही नीट चालतो, परंतु हा काही नीट चालत नाही. हा कधी वाकडं चालतो, कधी तिकडं चालतो, कधी उड्यास मारतो, कधी रस्ता सोडतो, कधी हिसकेच देतो, काय करावं आम्ही. आणि मग राजाचा राग अधिकच वाढू लागला, त्याला हिसके बसू लागले. तो म्हणू लागला, हो काय मन्यू रवी स्पष्ट ब्रह्म तेजसम जात वेद सम रजसावृत मतिराह जात वेद सम. अग्निप्रमाणे लाल झाला राजा, चिडला, लालबुंद झाला, त्याच्या डोळ्यामधून आग येऊ लागली आणि तो म्हणू लागला, का रे दिसतो तर धष्टपुष्ट प्रशस्त आणि तुला नीट चालता येत नाही का. आणि उहवान सुचिरम नाती पिवान समहन रांगो जरसा. अहो तुला नीट चालता येत नाही, तुला नीट पाय टाकता येत नाही, तुला नीट सांगितलेलं कळत नाही, तू नीट चाल, नाही तर हे बघ माझ्या हातामध्ये हा कोरडा आहे, चाबूक आहे, माझ्या हातामध्ये मी हंटर घेतलेलं आहे, मी राजा आहे, तुला माहित आहे का. मी तुला जर नीट चालला नाहीस, तुला नीट समजलं नाही तर मी तुला शासन करीन. की मी मरे त्वम जीवन मृतो माम कदर्थी कृत्य. काही कळतं का नाही तुला, मी बोलतो तर कळतं का, तुझे कानामध्ये काय शिसं ओतलंय का, ऐकू येत नाही, मी सांगतो ते कळत नाही, तो प्रमत्तासारखा वागतोस, उन्मत्तासारखा वागतोस, काय समजला तो. चिकित्साम दंड पाणीरिव जनताय यथाकृत स्वाम भजिष्यसे इति. काय समजतो तू, मी तुला दंड केल्याशिवाय राहणार नाही, तुझ्या पाठीवर मी कोरडे ओढेन, तुझ्या पाठीचे साल्टे काढीन, काय समजलास तू. एवं भव बद्धमपी भाषमाणम. असं म्हणलं तरी याचं आपलं जे आहे ते आहे, यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. राजा म्हणला म्हणून काय झालं, मी काय त्याचा नोकर आहे का, असं म्हणून तो पुन्हा ज्या पद्धतीने चालायचं तसंच चालू लागला. अहो असं का चालू लागला, याचं कारण जीवाच्या काळजीपोटी. राजाचा विचार तो करत नव्हता, तो पायाखाली
परिमाणू पांगुतले जाणून जीव सानुले कारुण्या माझी पाऊले लपवून चाले. माऊलीने म्हटले ना की अहिंसाधारी पुरुष कसा चालतो, हा अहिंसाधारी होता. अहिंसाधारी म्हणजे कोणाचाही द्वेष करणार नाही, भूतद्रोह करणार नाही. या ठिकाणी प्रत्येक कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणत्याही जीवाचा मत्सर घडणार नाही, कोणाच्याही जीवाला माझ्यापासून त्रास होणार नाही. अहो, प्रत्येक जीव म्हणजे ईश्वर आहे असं समजून हा बारीक बारीक असणाऱ्या किड्या मुंग्यांची काळजी करत होता. आणि म्हणून आपल्या पायाखाली ते चिरडू नयेत म्हणून परिमाणू पांगुतले जाणून जीव सानुले कारुण्या माझी पावले लपवून चाले. ते वाट कृपेची करीतू ते दिशाची स्नेहे भरितू जीवातळी अंथरितू आपुला जीवू. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे जीवातळी अंथरितू आपुला जीवू. त्यांच्या जीवाखाली आपला जीव अंथरायचा. इतकं प्रेम, इतका आत्मीयता, इतका आत्मौपम्य भाव त्याचा सर्वत्र होता. त्यामुळं राजाकडे तो लक्ष देत नव्हता. राजा तर बसलाय मेण्यामध्ये, त्याला काय चिंता आहे, पण माझ्या पायाखाली कोणत्याही किड्या मुंगीचा देखील अंत होऊ नये म्हणून तो उड्या मारत, कधी तिरप्या वाटेने कधी वाकडी पद्धतीने तो उड्या मारत मारत चालत होता. आणि हे मात्र राजाला पटलं नाही आणि एकदम राजा चिडला. आता मात्र तुझे पाठीचे मी सालटे काढीन म्हटला. हे बघ, तू काय समजलास, मी राजा आहे. एवं बद्धमपी भाषमाणम नरदेवाभिमानम. मी राजा आहे, तुला कळतं का, मी सर्वांना शासन करू शकतो. असं म्हणल्याबरोबर तुला काही कळत नाही आणि तू आपला निघालास. मी सांगितलेलं तुला कळत नाही आणि बाकीचे लोक जसं चालतात तसं तुला चालता येत नाही का, आणि तू मात्र शिबिका ओढू लागलास, कधी धक्के मारू लागलास. बरं, तू काही असाही नाहीस की तुझं शरीर बारीक आहे, चांगला धष्टपुष्ट दिसतोस. अरे, तू काही वृद्धही नाहीस, चांगला तरुण आहेस, संवहनांगो, शक्तिवान आहेस आणि पालखी तुला नीट चालवता येत नाही आणि माझ्या बोलण्याचं तुला काही अर्थ कळत नाही. असं म्हणलं तरी याचं आपलं जे आहे ते चालणं चालू झालं. तेव्हा तरी सुद्धा राजा चिडला आणि आता मात्र तो पाठीचे सालटे मी काढून टाकतो, तुला आत्ताच्या आत्ता शासन करतो म्हणून माम कदर्थी कृत्य भर्तृ शासन मती चरसी प्रमत्तस्य. अरे मूर्खा, अरे प्रमत्त, उन्मत्त, मूर्ख, अज्ञानी, तुला आताच्या आता मी दंड दिल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून राजा चिडला. हातामध्ये त्यांनी पाश घेतला, हातामध्ये तो या दंडपाणी, हातामध्ये दंड धारण केला आणि हंटर धारण केलं आणि आता त्याला मारणार इतक्यात तो हसला, जडभरत हसला आणि जडभरत म्हणू लागला, त्वयोदितम व्यक्त विप्रलब्धम भर्तु समेखा स्वाद्यसी वीरभाराः गंतुर्यति स्यादधिगम्य मध्वा पिबेत राशो न विदाम प्रमादः. अरे, तो राजाला म्हणू लागला, ब्राह्मण, तू काय बोलायला लागलास? खरं म्हणजे सगळ्यांचं शरीर एकच आहे, आत्मा सगळ्यांचा एकच आहे आणि तू मला म्हणायला लागलास की तू चांगला धष्ट पुष्ट प्रशस्त आहेस, तरुण आहेस. कोण तरुण आहे, कोण धष्टपुष्ट आहे? अरे, आत्मा हा सगळं शरीराचा भाग आहे. धष्टपुष्ट असणं, कृश असणं, बारीक असणं, मोठं असणं, वृद्ध असणं, तरुण असणं, हे सगळं देहावर अवलंबून आहे. पण आत्मा सगळ्यांचा सारखा आहे. स्थौल्यम कार्श्यम व्याधय आधयश्च. स्थूलता, कृशपणा, व्याधी, आधी, त्याचप्रमाणे देह न जातस्य हीनमेन संती. ह्या सगळ्या देहाचा भाग आहे. तू देहाबद्दल बोलू लागलास आणि मी आत्म्याचा विचार करणार आहे. तू देहाचा विचार करतोस, मी आत्म्याचा विचार करतो. तू देहाबद्दल बोलतोयस, तू धष्टपुष्ट प्रशस्त आहेस, तरुण आहेस, अमुक आहेस, तमुक आहे, तुला कळत नाही का, तू अंध आहेस का, जड आहेस का, बधीर आहेस का, हे सगळं देहाबद्दल तू बोलू लागलास. परंतु प्रत्यक्षात स्थौल्यम कार्शम व्याधय आधयश्च क्षुत्रभयम कलिरिच्छा जराच. जरा म्हणजे म्हातारपण. तू चांगला तरुण आहेस असं तू म्हटला, पण हे सगळं तू बोलतोस ते बाह्य गोष्टीबद्दल, हे सगळं गोष्ट बोलतोस ते शरीराबद्दल. आत्म्याबद्दल कुठं काय बोलतोस तू? तू आत्म्याचा विचारच करत नाहीस. निद्रा रतिर्मन्युरहम मदशुचो देहे न जातस्य हिमेन संती. हा सगळा देहाचा आविष्कार आहे, हा सगळा शरीराचा भाग आहे. आणि म्हणून जीवन मृतत्वम नियमेन राजन. तू जे मला म्हणालास की मी राजा आहे, तू नोकर आहेस, मी तुला शिक्षा करू शकतो. अरे, कोण राजा?
मी तुला राजाच मानत नाही. राजा या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान परमेश्वर हा सर्वांचा राजा आहे आणि आपण सर्वांचे या ठिकाणी नोकर आहोत. तेव्हा तू राजा आणि मी प्रजा असा भेद तुझ्या मनात आहे. मी मात्र परमार्थ दृष्टीने सर्वत्र पाहतो. पश्चामयन्न व्यवहारतोन्यात. अहो, राजा आणि प्रजा हा तुझ्या डोक्यात विचार आहे, माझ्या डोक्यात हा विचारच नाहीये. उन्मत्तवत जडस्व संस्थाम गतस्य मे वीर चिकित्सितेन अर्थः कियान भवता शिक्षितेन स्तब्ध प्रमत्तस्य च पृष्ठपेशाः. आणि तू केवळ देहाचा विचार करणार आहेस, तू केवळ वरवरचा विचार करणार आहेस, तू केवळ देहाचा विचार करतोस. चोखा महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय ना की ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरली या सोंगा. नदी डोंगी परी तीर नो हे डोंगे. या ठिकाणी नदी प्रवाह हा आपल्याला वाकडा दिसला तरी प्रत्यक्षात तो यनो हे डोंगे. पाणी डोंग नसतं. त्याचप्रमाणे ऊस डोंगा, ऊस वाकडा दिसला तरी त्यातला रस वाकडा नसतो. नदी वाकडी दिसली तरी त्यातलं जल वाकडं नसतं. आणि तसा मी जरी अस्पृश्य असलो तरी माझा भाव अस्पृश्य नाहीये, असं चोखा महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय. तेव्हा ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरली या सोंगा. कमान डोंगी परी तीर नो हे डोंगा. कमान डोंगी, धनुष्य वाकडं आहे परंतु बाण मात्र वाकडा जात नाही. म्हणून शरीराचा विचार करू नका, देहाचा विचार करू नका, आत्म्याचा विचार करा. हाही तोच सांगतो. आणि क ईश्वरस्तत्र किमी शितव्यम. तू स्वतःला राजा समजतोस. अरे, आपला सर्व विश्वाचा राजा भगवान आहे. तू देवाचा कधी विचार केलास का? क ईश्वरस्तत्र किमी शितव्यम तथापि राजन करवाम किमते. तू स्वतःला राजा समजतो, ईशन करणारा समजतो, परंतु खरा ईशन करणारा कोण आहे? भगवान आहे. खरा ईशन भगवंताच्या हातात सगळं ईश तत्व आहे. आणि म्हणून तथापि राजन करवाम किमते. परंतु तुला स्वतःच्या स्वामित्वाचा काय अभिमान आहे? स्वतःच्या स्वामित्वाबद्दल काय बोलतो? अरे, आपल्या सर्वांच्या नाकामध्ये कर्माची व्यसन भगवंताने घातलेली आहे आणि आपण त्याच्या कर्मानुसार या ठिकाणी वागत आहोत. प्रत्येक जण या ठिकाणी अनियंत्रितपणाने वागू शकत नाही. ते नियंत्रण कर्माचं आहे. आणि म्हणून तू जरी म्हणत असला मी राजा आहे, मी सर्वावर नियंत्रण करणार आहे, तरी खरा नियंत्रक भगवान आहे. खरा भगवान हा जगाचा नियंत्रक आहे, तो चालक आहे, तो मालक आहे. आणि म्हणून तू स्वतःबद्दलचा अभिमान सोडून दे. शुकाचार्य म्हणतात, हे ऐकल्याबरोबर राजा पहिल्यांदा हे ऐकू लागला. तो म्हणाला, हे कोण बोलतंय? कोणाचे शब्द आहेत? मी कोणाबद्दल आतापर्यंत हे कधीच ऐकलं नाही. एखादे नोकर चाकर असं कधी बोलत नाहीत, सामान्य माणूस असं कधी बोलत नाही. आणि मग शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, हे ऐकल्याबरोबर उपशमशील उपरस आत्मनिमित्त उपभोगेन कर्मारब्धम व्यपन राजयामपि तथोवाह चापी पांडवेय सिंधू सवीरपती. या सवीरपती असणारा हा राजा रहुगण हे ऐकलं आणि एकदम त्याच्या मनामध्ये लख प्रकाश पडला, त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला. तर तो एकदम स्थिर झाला, चकित झाला, थांबला. आपल्याला कोण उत्तर देत आहे असं प्रत्युत्तर त्यांनी कधी कोणाचं ऐकलंच नव्हतं. आणि एकदम त्यांनी शिबिका थांबवली. तो पटकन त्या शिबिकेमधून त्यांनी खाली उडी मारली आणि तो खाली उडी मारून हात जोडले, त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाला, त्वरयावरू हे शिरसापाद मुपसृता. खाली उतरला, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि विगत नृपदेव स्मय वाच. आणि विस्मय चित्त होऊन, आश्चर्यचकित होऊन तो हात जोडून म्हणू लागला, महाराज क्षमा करा, आपण कोण आहात हे मला कधीच कळलं नाही. मला तुमच्या चर्यावरून, तुमच्या राहणीवरून, तुमच्या वागण्यावरून तुमचं स्वरूप मला कधी कळलं नाही. तुमचं स्वरूप काय आहे? तुम्ही कोण आहात? गूढ चरसी, गूढपणाने वागणारे. तुमच्या गळ्यामध्ये तर ब्रह्मयद या ठिकाणी प्रत्यक्ष ब्रह्मसूत्र दिसतंय, जानवं दिसतंय. तेव्हा कस्त्वम गूढश्चरसी द्विजानाम. तुम्ही ब्राह्मण आहात हे मला कळलं, परंतु तुम्ही ब्राह्मण वेशामध्ये कोण आहात हे मात्र नाही कळलं. बिभर्षी सूत्रम कथम अवधूत आहात. आपण कोण आहात? आपण अवधूत प्रत्यक्ष दत्तात्रेय आहात का? अवधूत आहात का? अवधूत वेगवेगळ्या वेशांमध्ये हिंडत असतात. तेव्हा आपण प्रत्यक्ष दत्तात्रेय आहात का? कस्यासी पुत्रत्य हापी कस्मात. आपण कोण आहात? आणि मला क्षमा करा, मी आपणाला नाही ते बोललो, मी आपल्याला मूर्ख म्हणालो.
मी आपणाला अज्ञानी म्हणालो, मी आपणाला शिव्या दिल्या, मी तुमची पाठ सोलून काढीन असंही म्हटलो, तेव्हा मला माझ्या या शब्दाला क्षमा करा. मी राजेपणा मिरवला तेव्हा मला क्षमा करा. क्षेमाय निश्चितसी नोत शुक्ला नाहम विशंके सुरराज वज्रा. तो म्हणतो, हे सिंधू सौवीरपती सुद्धा ज्ञान ग्रहण करण्यासाठी चाललेला होता. हा काही सामान्य राजा नव्हता. ज्ञान ग्रहण करावं म्हणून तो निघाला होता आणि कपिल महामुनींच्या आश्रमाकडे निघाला होता आणि म्हणून तो शिबिकेमध्ये बसला. तो काही सामान्य नव्हता. तोही ज्ञानाच्या आकांक्षेनेच निघाला होता, ज्ञानाकांक्षीच होता आणि म्हणून त्याला ताबडतोब याचा झटका बसल्यासारखं झालं. त्याला हा अनुभव आला आणि तो म्हणाला, मी सुरराज वज्रा, मी इंद्राच्या वज्राला भीत नाही. नाहम विशंके सुरराज वज्रा नत्रक्षत शूलान्न यमस्य दंडात. मी महादेवाच्या शूलालाही त्रिशूलालाही घाबरत नाही. मी यमराजाच्या दंडाला भीत नाही. मी अग्नीला भीत नाही. मी कशालाच भीत नाही. मी कुबेराच्या अस्त्रशस्त्राला भीत नाही. सूर्य चंद्र वायू यांनाही मी भीत नाही. फक्त मी भीतो ते कुणाला? तद्ब्रूह्य संगो जडवन निगूढ छंके वृषम ब्रह्म कुलावमानात. मी ब्राह्मणाचा अपमानाला भीतो. मी ब्राह्मणाच्या अपमानाला घाबरतो. मी बाकी कुणालाही भीत नाही. मी घाबरतो ब्राह्मणाचा अपमान माझ्याकडून होऊ नये. तत्वज्ञानी, ज्ञानी, विद्वान, वेदज्ञ, श्रुतिज्ञ अशा ब्राह्मणाचा अपमान माझ्याकडून होऊ नये एवढी माझी विनंती आहे. माझा अपमान जर झाला असेल माझ्याकडून तर क्षमा करा. कारण नाग्नर्क सोमा निलवित्त पास्त्रा छंके भृशम ब्रह्म कुलावमानात तब्रूह्य संगो जडवन निगूढ. आपण एखाद्या जड मूढाप्रमाणे सगळीकडे फिरता, एखाद्या उन्मत्त पिशाच्यवत असं फिरता. असे जडोन्मत्त पिशाच्यवत फिरणारे अनेक आहेत. महानुभाव पंथामध्ये सुद्धा महात्मा चक्रधरांचं वर्णन असंच केलेलं आहे सुरुवातीच्या काळात. त्यानंतर गोविंद प्रभूंचंही वर्णन असंच केलेलं आहे. गोविंद प्रभू सुद्धा असे फिरत असत, जडोन्मत्त पिशाच्यवत. हे सगळे दत्ताचे अवतार आहेत, दत्ताचे स्वरूप आहेत, दत्ताचे सूक्ष्म अंश आहेत आणि दत्त वेगवेगळ्या रूपामध्ये फिरत असतात. त्याप्रमाणे तुम्ही दत्त आहात का? अवधूत आहात का? अवधूत वेशामध्ये फिरता आहात. विज्ञान वीर्यो विचरस्य पाराह. आणि तुमचं स्वरूप मी जाणू शकत नाही. वचांसी योग ग्रथिता आणि साधो न क्षमंते मनसो मी भेटतुम. आणि आपण अत्यंत गूढपणाने या ठिकाणी तुमचं स्वरूप दडवून फिरता आहात. तेव्हा कोण आहात हे मला सांगा. साक्षाधरीम ज्ञान कलावतीर्णम. तुम्ही भगवंताचे अवतार आहात का? कलावतार आहात का? प्रत्यक्ष भगवंताचे, हरीचे ज्ञानशक्तीरूपी योगेश्वर. कपिल महामुनींच्या ज्ञानासाठी मी निघालो होतो. कपिल मुनींना गुरु करण्यासाठी निघालो होतो. परंतु मला रस्त्यातच गुरु भेटले. रस्त्यातच गुरु भेटला. अहो, गुरु सुद्धा कोण असावा हे दैवाने निश्चित केलेलं असतं. दैवच या ठिकाणी आपल्याला हे निश्चित करतं. द्रष्टा श्री गुरुमूर्ती नरिगता दृश्यपंथी तरी काय या उपासती आकळता तो. माऊलींनी म्हटलंय, द्रष्टा श्री गुरुमूर्ती नरिगता दृश्यपंथी. दृश्यपंथामध्ये रस्त्यामध्येच गुरु भेटला आणि साक्षाधरीम ज्ञान कलावतीर्णम सवैभवान लोक निरीक्षणार्थम. आपण प्रत्यक्ष दत्तात्रय आहात. आपण प्रत्यक्ष अवधूत आहात. जगाचं निरीक्षण करण्यासाठी आपण सगळ्या जगात विवरत असता. योगेश्वराणाम गती मंद बुद्धी. माझ्यासारखे मंद बुद्धीचे लोक आपल्याला जाणत नाहीत. तेव्हा ग्रहानुबंध, आमच्यामध्ये सगळ्या प्रकारचे अनुबंध आहेत आणि या अनुबंधामुळे वेगवेगळ्या गोष्टीच्या कर्माशयामुळं आम्ही आमच्या दृष्टीला पट्टी बांधल्यासारखं होतंय. आम्ही अंध असल्यासारखे आहोत. आम्ही डोळ्याला पट्टी बांधलेली आहे, आम्हाला कळतच नाही. दृष्टश्रम कर्मत आत्मनो वै भरतुर गंतुर भवतश्चानुमन्ये. आणि म्हणून यथा सतो दान यनाद्य भावात समूल इष्टो व्यवहार मार्ग. आणि आपण जे फिरता ते जगाला ज्ञान देण्यासाठी फिरता. तेव्हा मला आपण ज्ञान द्या. तुम्ही नक्कीच कुणीतरी श्रेष्ठ आहात आणि आपल्या चालण्यामुळं असं वाटतं की आपण नक्कीच कुणीतरी श्रेष्ठ आहात. मला योग्य मार्ग आपण सांगा. मिथ्या ज्ञानाने आम्ही भ्रमित झालेलो आहोत. यथा सतो दान यनाद्य भावात. ज्याप्रमाणे एखाद्या त्याने वर्णन केलंय की घट म्हणजे एखादा माठ हाही नाहीये आणि एखाद्याने सांगितलं की जा रे पाणी घेऊन ये,
पाणी घेऊन या असं म्हटले तर कुठलं पाणी आणू, कशात आणू? तो काय माठ आहे तिथं, कुठे माठही नाही आणि पाणी नाही. तेव्हा माठही खोटं आणि पाणीही खोटं. हे सगळं आभासात्मक आहे, हे सगळं कल्पनात्मक आहे. माठही नाही आणि पाणी नाहीये, मग आणायचं काय? म्हणून हे जसं खोटं आहे तसा हा व्यवहार सगळा खोटा आहे. स्थाल्यग्नी तापात पयसोबी तापात. या ठिकाणी त्यांनी एक उदाहरण दिले. हा राजा म्हणतो, रहुगण म्हणतो, हे देवा, हे ब्राह्मण श्रेष्ठा, स्थाल्यग्नी तापात पयसोबी तापात तत्तापतस्तंडुल गर्भरंधी देहेंद्रिया स्वाशय सन्निकर्षात तत्संस्कृती पुरुषस्यानुरोधात. या ठिकाणी तोही ज्ञानी होता, परंतु परिपूर्ण ज्ञानी नव्हता, अर्धवट ज्ञानी होता. आपल्या स्वतःच्या ज्ञानाचा तर्काचा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला. तो म्हणतो, हे ब्राह्मण महाराज, मला हे सांगा की आमच्यासारखी मंडळी कशी या ठिकाणी भ्रमित होते. त्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की स्थाल्यग्नी तापात पयसोभी तापात. आता हे आपण बारकाईने समजून घेऊ, हे तत्वज्ञान आहे. स्थाल्यग्नी तापात, स्थाल्यग्नी म्हणजे चुलीवर किंवा गॅसवर आपण एखादं भांडं ठेवलं, त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत, आपल्याला भात करायचा आहे, म्हणून आपण पातेलं ठेवलं, त्यात पाणी घातलं. मग आता सुरुवातीला काय होईल? पातेलं तापल्यानंतर त्यातलं पाणी तापेल आणि मग आपण जेव्हा त्याच्यात तांदूळ टाकू तेव्हा तो शिजेल. म्हणजे तांदळाला कशाची उष्णता लागेल? पाण्याची. पाणी कशामुळे तापलं? ते भांडं गरम झाल्यामुळं, पातेलं गरम झाल्यामुळं. पातेलं का गरम झालं? तर अग्नीमुळं. म्हणजे प्रत्यक्ष आपण काही त्या तांदळाला अग्नी लावला नाही, परंतु एकमेकाच्या संसर्गाने एकमेकांना जसा त्याचा प्रभाव त्याच्यावरती जाणवतो. म्हणजे पातेलं गरम झाल्यामुळं पाणी गरम झालं, पाणी गरम झाल्यामुळं तो तांदूळ शिजला. प्रत्यक्षात काही आपण तांदूळ अग्नीवर टाकला नाही, तो जळून गेला असता, तो शिजला नसता. मग ते म्हणतात, स्थाल्यग्नी तापात पयसोभी तापात तत्तापतस तंडुल गर्भरंधी. तंडुल गर्भरंधी, तो जो तांदूळ आहे त्याच्या गर्भापर्यंत, जसं आपण मायक्रोवेव्हमध्ये गरम होतं किंवा मायक्रोवेव्ह मधले सगळे पदार्थ आपल्याला भाजून निघतात, कशामुळे? त्याच्या गर्भरंध्रामध्ये तो अग्नी जातो, ती उष्णता जाते. त्याप्रमाणे त्याचा ताप त्याच्या गर्भरंध्रापर्यंत जातो. म्हणून पाणी तापलं, आधी पातेलं तापलं, मग पाणी तापलं आणि मग तांदूळ शिजला. हे कशामुळे झालं? तर एकमेकांच्या संपर्कामुळे झालं, एकमेकांच्या संसर्गामुळे झालं. जर तांदूळ त्या पातेल्यात नसता तर तो शिजला नसता, पाणी त्या पातेल्यात नसतं तर ते गरम झालं नसतं. आणि पातेलं आपण अग्नीवर ठेवलं म्हणजे अग्नीचा प्रत्यक्ष जरी संपर्क नाही आला तरी त्याचा परिणाम मात्र घडला, कारण तो संसर्गाने घडला. सांगायचं तात्पर्य असं, हे एकदा नीट समजून घेतलं म्हणजे हे तत्वज्ञान कळेल. तत्तापतच तंडुल गर्भरंधी देहेंद्रिया स्वाशय सन्निकर्षात. ते म्हणतात, देहेंद्रिया स्वाशय सन्निकर्षात. आत्म्याला त्रास का होतो? आत्म्याला सुख आणि दुःख याचा त्रास का होतो? प्रत्यक्षात आत्म्याचा त्याचा काही संबंध नाही. सुख दुःखाचा आत्म्याचा काय संबंध आहे? शरीराला सुख दुःख आहे, आत्म्याला कुठे आहे? त्रास झाला तो शरीराला झाला, आत्म्याला कुठे झाला? पोळलं. ते कोणाला पोळलं? शरीराला. आत्म्याला कुठे पोळलं? मग त्रास का झाला? ते म्हणतात सन्निकर्षात. हे त्याचं उत्तर आहे. सन्निकर्ष म्हणजे संपर्क. परस्परांच्या संपर्कामुळे त्रास होतो, परस्परांच्या संपर्कामुळे आपल्याला तो त्रास सहन करावा लागतो. सन्निकर्ष म्हणजे सहवास म्हणजे संपर्क. आणि म्हणून देहेंद्रिया स्वाशय सन्निकर्षात तत्संस्कृती पुरुषस्यानुरोधात. त्याप्रमाणे उपाधीच्या धर्माचा संस्कार किंवा परिणाम आपल्या आत्म्यावर होतो आणि प्रत्यक्षात आत्म्याचे सुख आणि दुःख हे धर्म नसताना सुद्धा आत्म्याला त्याचे सुख दुःख भोगावे लागतात. कशामुळे? ते इंद्रिय सन्निकर्षात. इंद्रियाचा सन्निकर्ष आत्म्याशी आहे. आत्मा जरी स्वतंत्र असला, तांदूळ वेगळा आहे, परंतु पाण्याचा संपर्क आला, पाण्याला पातेल्याचा संपर्क आला आणि एकमेकांच्या संपर्कामुळे एकमेक गरम झाले. प्रत्यक्षात आपण पळी अग्नीवर ठेवली आणि हात लावला तर पळी गरम होते. आपण म्हणतो पळी पोळली, चमचा पोळला. प्रत्यक्षात चमचा पोळतो का? नाही. चिमटा पोळतो का? नाही. पळी पोळते का? नाही. पातेलं पोळतं का? नाही. काय पोळतं? त्यातला अग्नी पोळतो. पण आपण नाव कोणाचं घेतो? पळी किंवा चमचा किंवा पातेलं, त्याचं नाव घेतो.
प्रत्यक्षात अग्नीचं कुठं नाव घेतलं नाही, अग्नी त्याच्यात अनुप्रविष्ट झालेला आहे, पण अग्नीचं नाव आपण घेत नाही का, तर संपर्क कोणाचा आला, तर त्या वस्तूचा. म्हणून वस्तूच्या संपर्काने आपल्याला सुखदुःख आहे. म्हणून ते म्हणतात देहेंद्रिया स्वाश्रय सन्निकर्षा. स्वाश्रय, देहाच्या इंद्रियांनी कोणाचा आश्रय घेतलाय, या ठिकाणी आत्मा आणि देहेंद्रिय हे जरी वेगळे असले तरी एकमेकांच्या संपर्कात आलेत, त्यांचा सन्निकर्ष झालेला आहे. सन्निकर्ष म्हणजे सहवास. आता न्यायशास्त्रामध्ये 6 प्रकारचे सन्निकर्ष सांगितलेत, त्याचा फक्त उल्लेख करतो जाता. संयोग हा एक सन्निकर्ष आहे, म्हणजे जसा घट पदार्थ ज्ञान, समोर एखादं भांड आहे किंवा घट आहे आपल्याला दिसलं, डोळ्याला दिसल्याबरोबर आपण म्हणतो हा घट आहे, म्हणजे डोळ्याचा संपर्क त्या घटाच्या आकाराशी आला, त्यामुळे आपण त्याला घट म्हणतो. हा झाला संयोग पदार्थ ज्ञान. त्यानंतर संयुक्त समवाय हा एक सन्निकर्ष आहे. त्यानंतर संयुक्त समवेत समवाय हा एक सन्निकर्ष आहे. हे गाडगं कोणत्या मातीचं आहे का दुसऱ्या एखाद्या तांब्याचं आहे का पितळाचं आहे, हे बारीक बारीक हे आपल्याला कळतं, ते समवाय संबंधाने, गुण द्रव्य त्याच्या ज्ञानाने. मग त्याचा आवाज आला, खंड आवाज आला, तर मग आपण समजतो की अरे हे तांब्याचं पातील आहे, शब्द ज्ञानाने. म्हणून त्याला म्हणतात समवाय संबंध. म्हणून संयोग संबंध, संयुक्त समवाय संबंध, संयुक्त समवेत समवाय संबंध, समवाय संबंध आणि समवेत समवाय संबंध, शब्दत्व जातीचं ज्ञान वगैरे, ध्वनी वगैरे, एवढ्या सन्निकर्षामुळे आपल्याला पदार्थाचं ज्ञान होतं, याला सन्निकर्ष म्हणतात. अर्थात हा न्यायशास्त्रातला विषय अवघड आहे, तो सोडून द्या. परंतु 6 प्रकारचे सन्निकर्ष आहेत एवढं लक्षात ठेवा. या 6 प्रकारच्या सन्निकर्षामुळं आपल्याला वस्तूचं ज्ञान होतं, वस्तूचा संपर्क आपल्या येतो, आणि म्हणून सन्निकर्ष म्हणजे संपर्क. आपल्याला दुःख संपर्कामुळे होतं. आपण आपल्या मुलाला त्रास झाला की आपल्याला दुःख होतं का, तो मुलगा आपला आहे ही जाणीव आपल्या मनात आहे, मुलगी आपली आहे ही जाणीव आपल्या मनात आहे, नातू पण तू हे आपले ही जाणीव आपल्या मनात आहे, पत्नी ही माझी आहे अशी जाणीव आपल्या मनात आहे. आणि या संपर्कामुळं जोपर्यंत लग्न झालेलं नव्हतं तोपर्यंत त्रास होता का, नव्हता. लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपला तिथे संपर्क वाढला, आणि म्हणून पत्नीला त्रास झाला की आपल्याला त्रास होतो का, तर तिच्या संपर्कामुळे. जोपर्यंत लग्न झालेलं नव्हतं तेव्हा संपर्क नव्हता, मग तिला जरी त्रास झालेला असता तरी तो तुम्हाला कळत नाही, आणि कळाला तरी तुम्ही म्हणाल माझा काय संबंध आला, मी कशाला विचार करू. म्हणून आपण ज्याप्रमाणे त्रयस्थपणाने पाहतो एखाद्या त्रयस्थ गोष्टीकडे, जसा आपला भाव बघण्याचा भाग असतो त्याला आपण न्यूट्रल म्हणतो, ही न्यूट्रल भावना या ठिकाणी परिवर्तित होते आणि संपर्काची भावना निर्माण होते. ही कशामुळं, देहेंद्रिय, देहातील इंद्रियाचा आपल्या आत्म्याशी संपर्क येतो, आणि म्हणून आत्म्याला कोणत्याही प्रकारचे धर्म जरी नसले, आत्म्यावर कोणत्याही प्रकारचे गुणधर्म नाहीत, आत्मा सात्विक नाही, तो राजस नाही, तो तामस नाही, तो सुख आणि दुःख याच्याही पलीकडचा आहे, जरा, म्हातारपण किंवा तारुण्य याच्याही पलीकडचा आहे, तरी सुद्धा या अवयवाचा, इंद्रियाचा संबंध आत्म्याशी आल्यामुळं आम्हाला त्रास होतो. म्हणून ते म्हणतात देहेंद्रिया स्वाश्रय सन्निकर्षात तत्संस्कृती. आणि त्यामुळं संसार आहे. संसार कशामुळे, संस्कृती म्हणजे संसार, संसरती संसारा. संसरती म्हणजे जे सतत गतिमानता, जी आपल्याला गतानुगतिकता आपल्यामध्ये आहे, जो श्रमाचा अनुभव आपल्याला येतो, तो या संस्कृतीच्या मुळे. संसार कशामुळे, तर केवळ यांच्या सन्निकर्षामुळे संसार आहे. या ठिकाणी भरत हा जड भरत म्हणून या ठिकाणी वावरतोय, परंतु त्याच्या आधी त्यांनी मृगाचा त्याला जो जन्म प्राप्त झाला तो कशामुळे झाला, संसर्गामुळे झाला. संसर्ग नसता तर मृगाचा जन्मही प्राप्त झाला नसता, तो मुक्त झाला असता. परंतु इथे त्यांनी सांगितलंय तर संस्कृती पुरुषाचा अनुरोधात. त्याप्रमाणे अग्नीवर आपण एखाद्या गॅसवर किंवा चुलीवर आपण भांडं ठेवल्यानंतर ते तापतं, त्याचं पाणी तापतं, आणि पाणी तापल्यानंतर त्याच्यातला तांदूळ शिजतो. त्याप्रमाणे तांदूळ म्हणजे आपला आत्मा आहे असं समजा, त्याचा संपर्क कोणाशी येतो, त्याचा संपर्क इंद्रियाशी येतो, म्हणजे पाणी आणि पातिल्याशी येतो, आणि म्हणून आपल्याला त्रास होतो. ते म्हणतात शास्त्राभिगोप्ता नृपते प्रजानाम व्यः किंकुरो वैन पिनष्टपिष्टम.
आणि म्हणून आपण हे सगळं आपल्या संसाराचा अनुभव आपण घेतो आणि स्वधर्म आराधनमच्युतस्य आपण आपले धर्म त्याच्यावरती आरोपित करतो. हे सगळं ऐकल्यानंतर न सूर्यो हि व्यवहारमेनम तत्वामर्शनसा आमनंती, याप्रमाणे महद्विमानाथोकृताग्रिमांद्रु नक्षंत्य दूरादपि शूलपाणी न सूर्यो हि व्यवहारमेनम तत्वावमर्शेन सहा मनंती. ते म्हणतात स्वामी आणि सेवक हे जे व्यवहाराचे भाग आहेत ते जरी सत्य स्वरूप नसले तरी आम्ही दैनंदिन गोष्टीमध्ये त्याचा विचार करतो आणि शुभाशुभ कर्म आपण करत राहतो. वासनात्मा विषयो परततो. शुभ आणि अशुभ, चांगले आणि वाईट हे सगळे व्यवहारातले कार्य आपण करतो. गुण आणि प्रवाह हे षोडशात्मा. ते म्हणतात गुणप्रवाह विकृत षोडशात्मा. आपला जो मन विषयात्म होतं, वासनामय होतं, गुणप्रेरित होतं आणि इंद्रियरूप 16 कलांच्या मध्ये इंद्रियरूप 16 कला. 16 कला म्हणजे 16 जे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्याचप्रमाणे पंच तन्मात्रा आणि मन, याला म्हणतात 16. या 16 गोष्टीमध्ये आम्ही एकरूप होतो. या 16 गोष्टीलाच त्यांनी जीव म्हटलंय, याला 16 गोष्टीलाच त्यांनी लिंगदेह म्हटलंय. तेव्हा या लिंगदेहामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून आलिंग्य माया रचितांतरात्मा स्वदेहनम संस्थी चक्रकूटाः, आणि त्यामुळे आम्ही या संसार चक्रामध्ये अडकतो. क्षेत्रज्ञ साक्षो भवती स्थूल सूक्ष्म, आणि प्रत्यक्ष आत्मा हा क्षेत्रज्ञ, परंतु आम्ही मात्र देहाचा विचार करतो. स्थूल सूक्ष्म, चांगलं वाईट, त्याचप्रमाणे तरुण वृद्ध असा आपण देहाचा विचार करतो. आणि गुणारुणक्तम व्यसनाय जंतो हो क्षेमाय निर्गुण्य मथो मनस्यात यथा प्रदीपो घृतीवर मश्मन. आणखी एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. हे उदाहरण असं आहे की यथा प्रदीपो घृतवर्ती मश्नन शिखा सधुमा भटते ह्यना ह्यन्यदा स्वम पदम तथा गुण कर्मानुबद्धम वृत्तिर्मनश्रयते अन्यत्र तत्वम. फार महत्वाचं उदाहरण दिलंय की यथा प्रदीपो घृतवर्ती मश्नन, ज्याप्रमाणे एखादा दिवा आपण लावला, हा दिवा लावल्यानंतर हा दिवा जळतो. तो कशामुळे जळतो? दिवा लावला तर दिवा जळतो, त्याने वर्णन केलं यथा प्रदीपो घृतवर्ती मश्नन. त्याचं तूप टाकलेलं असतं किंवा तेल टाकलेलं असतं आणि वर्ती म्हणजे वात असते. तेल आणि वात याच्यामुळे दिवा जळतो आणि या तेल आणि वातीमुळं त्याचा धूर निघतो. आणि धूर म्हणजे काजळी. काजळी का निर्माण होते? त्याचं कारण त्याच्यामध्ये असलेलं तूप किंवा तेल आणि त्याची वात. वात म्हणजे वृत्ती. आता इकडे जर आपण विचार केला आपल्या अध्यात्माच्या दृष्टिकोनातून, वात म्हणजे वृत्ती, आपली वृत्ती. आपली वृत्ती याला कारणीभूत आहे. आणि तेल आणि तूप म्हणजे स्नेह. स्नेह म्हणजे आपलं या ठिकाणी असलेली लिप्तता, मनाची लिप्तता म्हणजे स्नेह, म्हणजे प्रेम ज्याला आपण म्हणतो. संसाराबद्दल असणारी आसक्ती. आसक्ती म्हणजे जी लिप्तता आहे, आसक्ती म्हणजे स्नेह आहे. तो स्नेह आणि वृत्ती यांचं एकरूपत्व होतं आणि म्हणून धूर निघतो, काजळी निघते. काजळी काय येते? यथा प्रदीपो, खरं म्हणजे तो दिवा आहे, त्याला काजळी असायचं काही कारण नाही. हिऱ्याला कुठं काजळी असते? हिरा हा स्वतः अंतःप्रकाशमान आहे, त्याला काजळी नाहीये. पण दिव्याला मात्र काजळी आहे, कंदिलाला काजळी आहे. त्या आपण बाकी लावलेले दिवे ते काजळीयुक्त होतात. का बरं म्हणले? त्याचं कारण काय? त्याचं कारण ती वात आणि स्नेह यांची संयुक्तता, यांची एकरूपता. इकडे वात म्हणजे वरती, म्हणून आपण देवाला जेव्हा वाती ओवाळतो ना, त्या वाती नसतात, ती वृत्तीने ओवाळायला पाहिजे देवाला. म्हणून आपण म्हणतो त्रिवर्ती संयुक्तम वन्यना योजितम मया. आपण या 3 वातींनी, 3 वृत्तींनी, सत्व रज तम या 3 वृत्तींनी देवाला ओवाळायला पाहिजे. आणि आपण ओवाळतो वातींनी, पण वात ही एक प्रतीक आहे. कशाचं? आपल्या वृत्तीचं. म्हणून सत्व रज आणि तम वर्ती त्रिवर्ती संयुक्तम वन्यना योजितम मया दीपंग्रहाण देवेश त्रैलोक्य तिमिरापह, असा आपण या ठिकाणी त्या दिव्याचा मंत्र म्हणतो. त्रैलोक्य तिमिरापह, त्रैलोक्यातला अंधार नाहीसा व्हावा, आपल्या अंतःकरणातला अंधार नाहीसा व्हावा, म्हणून आपण ह्या वृत्ती जाळायच्या देवाच्या पुढं. आणि म्हणून आपण काकडा जेव्हा म्हणतो तेव्हा काकड्यामध्ये असं म्हटलंय की माया विद्या पीळ घालून काकडा केला, अनुसंधान वृत्ती माझी भिजवी त्याला. आपल्याला अनुसंधान देवाकडे लागलं पाहिजे. म्हणून हा जो काकडा आहे तो माया विद्या
माया आणि अविद्या यांचा पीळ घालून काकडा केलेला आहे. तो काकड्याचा पीळ म्हणजे काय? तो माया आणि अविद्या यांचा पीळ त्याचा घातलाय आणि त्याचा काकडा केलाय आणि अनुसंधान रूपी वृत्तीमध्ये त्याला भिजवायचंय. याप्रमाणे तो तत्वज्ञानाचा भाग या ठिकाणी मुद्दाम सांगितला पाहिजे. म्हणून यथा प्रदीपो घृतवर्ती मश्नन, ते म्हणतात ज्याप्रमाणे दिवा काय करतो, तो तूप खातो म्हणे. घृतीवरती मश्नन, अश्नन म्हणजे खातो. काय खातो म्हणे? तूप खातो आणि तूप खाऊन पुन्हा काजळी प्रगट करतो. घृतवर्ती मश्नन यत शिखा सधुमा भजती हन्यदा स्वम, तो जो दिवा आहे तो तूप खातो, तो वात खातो आणि शेवटी काय व्यक्त करतो म्हणे? तर तो या ठिकाणी आपल्याला प्रगट करतो ती काजळी. पदम यथा गुणानुकर्म बद्धम, तसं आपण गुण आणि कर्म याच्यात बद्ध होतो आणि वृत्ती आपली गुणकर्मामध्ये बद्ध होते आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा संसाराची काजळीच आपल्या अंतःकरणाला लागते. पदम तथा गुणकर्मानुबद्धम वृत्तिर्मन क्षयते अन्यत्र तत्वम, अन्यत्र तत्वम, आपण दुसरीकडे जाऊ शकत नाही. आपण त्याच काजळीमध्ये पुन्हा पुन्हा फिरतो. ज्याप्रमाणे हा दिवा जरी दिवा असला, प्रकाशमय असला, तरी तो जसा तूप खातो आणि वृत्ती खातो आणि काजळी प्रगट करतो, तसे आपलं मन हे दिव्याप्रमाणे, परंतु ते गुण आणि कर्म याच्यात बद्ध होतं आणि वृत्ती आपली ही गुणकर्मात बद्ध झाली की ती गुणकर्माच्या द्वारेच काजळी प्रगट करते, अर्थात अंधार प्रगट करते, अर्थात संसार प्रगट करते. आणि म्हणून एकादशान मनसो हि वृत्तय, एकादशान मनसो हि वृत्तय, एकादशान मन, 10 पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन, असे 11वं मन. हे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मनाची वृत्ती म्हणजे अहंकार, अशा 11 मनाच्या वृत्ती आहेत. 5 प्रकारचं कर्म, 5 तन्मात्रा आणि 1 शरीर, असं हे जे एकादशान मनसो हि वृत्तय आकुतय पंचध्येयोभिमाना मात्राणि कर्माणि पुरंच तासम वदंती हैकादश वीरभूमी. आणि म्हणून हे 11 गोष्टी आहेत. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि अहंकार रूपी मन, आणि हे 11 जे गोष्टी आहेत त्या आधारभूत आहेत. गंध स्पर्श रूप रसगंध शब्द हे पंचज्ञानेंद्रिय. मल त्याग गमन भाषण या सगळ्या गोष्टी गंधाधिकृती स्पर्श रसाम श्रवांसी, त्याने आपण हे सगळं जग भोगतो, या सगळ्या संसाराचा अनुभव घेतो. एकादशम स्वीकरणम ममेती, आपण 11 गोष्टीच्या द्वारे हे सगळं घेतो. आणि द्रव्य, स्वभाव, आशय, कर्म, काल हे विकार वेगवेगळे आहेत. द्रव्याची कल्पना या ठिकाणी आपल्याला न्यायशास्त्रामध्ये केलेली दिसते. 9 द्रव्य आहेत. आपण या कपिल महामुनींच्या आख्यानात बघितलंय 9 द्रव्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पृथ्वी, काल, दिग, आत्मा, मन आणि पंचकर्मेंद्रिय, याप्रमाणे पंचतन्मात्रा. म्हणून द्रव्य 9 आहेत. हे पंचतन्मात्रा आणि पृथ्वी, काल, दिग आणि आत्मा आणि मन, याप्रमाणे असे 9 जे द्रव्य आहेत. द्रव्य, स्वभाव, स्वभाव म्हणजे 3 गुण. त्यानंतर आशय, आपण परवा बघितला, आशय म्हणजे कर्माशय, कर्माचे मूळ जे आपल्या मनावर झालेले संस्कार आहेत ते आशय. आणि काळ, अशा 11 गोष्टी आहेत. मनसो विकारा, त्यातून ह्या मनाच्या विकार, हजारो विकार प्रगट होतात. मनाचे हजारो करोडो अशा प्रकारचे भेद परिणत होतात. आणि सहस्रशः शतशः कोटिशश्च क्षेत्रज्ञतो न मिथो न स्वतस्यु, क्षेत्रज्ञतो न मिथो न स्वतस्यु, याप्रमाणे हा क्षेत्रज्ञाचा याचा संबंध नाही. क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, आत्म्याशी याचा कोणाचाही संबंध नाही. दुःखाचा नाही, सुखाचा नाही, द्रव्याचा नाही, स्वभावाचा नाही, संस्काराचा नाही, कशाचाच आत्म्याशी संबंध नाहीये. परंतु आपण मात्र याच्या आत्म्याच्या संबंधाशी त्याचं सगळ्या गोष्टी जोडतो. क्षेत्रज्ञ आत्मा पुरुष पुराणा, क्षेत्रज्ञ आत्मा आपल्याला गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये आणि ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये सुद्धा क्षेत्रज्ञ विचार दिसतो. आणि हा क्षेत्रज्ञ विचार द्वाविमौ पुरुषो लोके क्षर अक्षर एवच, क्षर आणि अक्षर 15व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे हे क्षर आणि अक्षर हे जे 2 आहेत, जीव हा क्षर आहे आणि ईश्वर हा अक्षर आहे. हा क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आहे, तो मूळ जाणणार आहे. क्षेत्र म्हणजे शरीर आहे
आणि शरीराला जाणणारा, देहाला जाणणारा, या विश्वाला जाणणारा जो आहे तो आत्मा आहे. क्षेत्रज्ञ आत्मा पुरुषा पुराणा, तो नारायणो भगवान वासुदेव, तो प्रत्यक्ष वासुदेव आहे, तो प्रत्यक्ष भगवान आहे. परंतु आम्हाला क्षेत्रज्ञाचं ज्ञानच होत नाही. आम्हाला क्षेत्रज्ञ कळत नाही, आम्हाला क्षेत्र कळतं. क्षेत्र म्हणजे जसे शेत आहे, शेत आम्हाला कळतं. शेत ज्याप्रमाणे तिथं अनेक पिकं निर्माण होतात, तसे या देहामध्ये सुद्धा अनेक वृत्ती निर्माण होतात. विमुक्त संगोजित षट सपत्नो, परंतु आम्ही आत्मतत्वाला जाणत नाहीत. जोपर्यंत षट सपत्नो, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे 6 शत्रूंना आम्ही जिंकत नाहीत. सपत्न म्हणजे हे आमच्या मनामध्ये असलेल्या 6 गोष्टी, आमचे वैर साधणारे, म्हणून त्याला सपत्न म्हटलंय. वेदात्म तत्वं भ्रमती इह तावत, म्हणून जोपर्यंत आम्हाला 6 शत्रूला जिंकता येत नाही, तोपर्यंत आम्ही आत्म्याचं ज्ञान करून घेऊ शकत नाही. संसार तापापवनम जनस्य यच्छोक मोहा मय राग लोभ वैरानुबंध ममतां विधत्ते. म्हणून आणि यासाठी गुरुच्या कृपेची आवश्यकता आहे. शेवटी त्यांनी गुरु कृपेवर आणलेलं आहे. ते म्हणतात की हा जो आत्मा आहे तो क्षेत्रज्ञ असलेला, त्याचं स्वरूप जाणण्यासाठी आमच्या अंतःकरणातील 6 शत्रूंना आम्हाला जिंकावं लागेल. आता शत्रू नष्ट होत नसतात, त्यांना जिंकावं लागतं, त्यांना क्षीण करावं लागतं. क्षीण करणं. आता आपण आजारी नाहीत, परंतु आपल्या शरीरामध्ये रोग नाहीत का हो? आपल्या शरीरात सगळे रोग आहेत. आपल्या शरीरात ताप आहे, खोकला आहे, चिकनगुनिया आहे, सगळे आपल्या शरीरात आहे. फक्त ते कशामुळं प्रगट झाले नाहीत, तर आपली शक्ती कायम आहे म्हणून. आपली शक्ती कमी झाली, आपली इम्युनिटी पॉवर कमी झाली की आपोआपच या सगळ्या शत्रूंचा प्रादुर्भाव होतो, या सगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. परंतु आपण आता त्यांना जिंकलेलं आहे, म्हणजे त्यांना क्षीण सत्व केलंय, त्यांच्यामध्ये क्षीणत्व निर्माण केलंय. जसं आपण या लस घेतल्यानंतर काय झालं, लस घेतल्यामुळं आपल्या शरीरामधले हे जे जंतू आहेत तर ते क्षीण झाले, त्यांना युद्ध करण्याची क्षमता चांगल्या जंतूंना निर्माण झाली आणि बाकीचे रोग जंतू क्षीण झाले. तसं आपण आपले जे कामक्रोधादी विकार आहेत ते नष्ट होत नसतात. अहो, मातीचा घडा आहे, त्यातली माती कशी काढता येईल? माती तर आहेच आहे. मातीचा घडा आहे, त्यातली माती नष्ट होत नाही. मग मातीच्या घड्यामध्ये पाणी कसं बसेल? ते म्हणतात ती माती भाजा, भर्जन करा, आणि भाजल्यानंतर ती टणक होईल. ती मातीपासून मातीच आहे, परंतु मातीचं स्वरूप राहणार नाही, गळण्याचं स्वरूप राहणार नाही, आणि ती टणक होईल. मग टणक झाली, भाजली, म्हणजे ती मातीच असली तरी ती पाणी त्यामध्ये साठवून ठेवू शकेल. तसं आपल्या अंतःकरणामध्ये जे कामक्रोधादी विकार आहेत ते नष्ट होत नाहीत, त्याला भाजावं लागेल, म्हणजे त्याच्यावर विजय मिळवावा लागेल. साधी गोष्ट आहे. आपण जसं कच्चा माठ याच्यात पाणी टाकलं तर गळतं, पण पक्का माठ असेल तर गळणार नाही, कारण तो भाजलाय. तसं आपल्या अंतःकरणाला ज्ञानाने भाजावं लागेल. तर मग माती असली तरी हरकत नाही. माठामध्ये मातीच आहे, खापर म्हणजे मातीच आहे, परंतु ती भाजलेली आहे, म्हणून ती पाणी ग्रहण करू शकते. म्हणून हे अध्यात्म ज्ञान तोपर्यंत ग्रहण करता येतं जोपर्यंत आपण ही माती भाजलेली नाही तोपर्यंत ग्रहण करता येत नाही. आणि एकदा ती भाजली, अंतःकरणातले हे जे 6 विषय आहेत ते आपण जिंकले, म्हणजे ती भाजली, तेव्हा आपल्याला ज्ञानविषय आत्मसात करता येतो. म्हणून ते म्हणतात यासाठी गुरोर हरेश चरणोपासनास्त्रो, त्याला एकच उपाय आहे, गुरु आणि हरी. हरीच्या चरणाला लागा आणि गुरुला शरण जा. गुरोर हरेश चरणोपासनास्त्रो जहिव्यलीकम स्वयमात्ममोषम. जही म्हणजे जाळून टाका, भाजा. बीज भाजूनी केली लाही. बीज जसं भाजलं म्हणजे उगवत नाही, त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणातले 6 शत्रू भाजा, म्हणजे ते उगवणार नाहीत, अंकुर उगवणार नाही. आणि त्यासाठी गुरु आणि हरीची उपासना करा. उपासनरूपी अस्त्राने गुरुच्या शरणागती पत्करा, गुरुला शरण जा आणि हरीची उपासना करा. या अस्त्राने गुरोर हरेश चरण उपासना अस्त्रो, याचा जो अस्त्र आहे, या गुरुच्या आणि हरीच्या चरणाच्या उपासनेचं अस्त्र आपण एकदा बाळगलं म्हणजे जहिव्यलीकम, त्याने आपण हे सगळं जाळून टाकू शकतो. त्याप्रमाणे हा राजा रहुगण बोलू लागतो. रहुगणाचं हे सगळं ऐकल्यानंतर
रहुगण उवाच. आणि मग रहुगण पुन्हा याची प्रार्थना करतो आणि रहुगण हे सगळं अकोविद कोविद वाद वादान या ठिकाणी ब्राह्मण रहुगणाच्या या सगळ्या शब्दाचं चिंतन करतो आणि म्हणतो, अरे राजा, तू खूप चांगलं बोलतोयस, परंतु आता मी तुला तत्वज्ञान सांगतो. आणि हे तत्वज्ञान जडभरत रहुगणाला सांगतायत. म्हणून रहुगण आणि जडभरत यांच्या तत्वज्ञानामध्ये आता आणखी काय चिंतन ते व्यक्त करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलीक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महा.